आपला बंगला झाला सगळ्यांचा सेवनीकडे 5, 10, 15 तोड्यांचं तर सहज आहे. या गोष्टी नाही आहे सगळ्यात भारी. काय माहिती सगळ्यात भारी आहे माणसाचं जीवन मिळालंय. माणसाचं जीवन काही असं वरून येतो ना माणूस, असं म्हणतात आपल्याकडे वर आहे ते वर आहे आपण खाली आहे. येता येता थोडासा जरी काही चूक झाली असती ना तर आपण मेंढी, बकरी, कुत्रा, मांजर असं काहीतरी झालं असतं. त्यांच्यातही जीव असतो ना. बरं हे आतापर्यंत पुढं कोणालाच सुटलेलं नाही. काय प्रकरण आहे काही नाही. आणि जायचं नाही त्याच्यात जास्त. जे मिळालंय ते नीट जगायचं. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. माणसाचं लाईफ पण ते सहज मिळाल्याने त्याचं महत्व नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी क्षुल्लक समजाल जर तुम्हाला माणसाच्या जीवनाचं महत्व समजून गेलं तर. मी हे सगळं प्रयोग करून चुकले माझ्यावर. मी म्हणून मुक्त आहे. 2011ला अपरिग्रह घेतलाय. संचय करणार नाही आयुष्यात कुठलाच नाहीच आहे. सगळं देऊन टाकलं का ते गरजेपुरतं पाहिजे. सगळ्यात अमूल्य जीवन. मी तुम्हाला 500 कोटी रुपये देतो. तुम्ही फक्त तुमचे 4-5 दिवस द्या तुमच्या आयुष्याचे. कमी करून टाका. कोण तयार आहे? कोण तयार आहे? कोणीच नाही. अजून एकदा विचारलं तर मला आणतील लोक. इतकं अमूल्य जीवन काय पाहिजे अजून? आणि पुन्हा त्या जीवनात भारतात यायला मिळालं. त्यात महाराष्ट्रात रामकृष्ण हरी. तुम्ही एकदा चला नागालँड वगैरे बिहार एकदा आपण फिरून. अरे आता एक नवीन उपक्रम आहे HRD मिनिस्ट्रीचा. मला ते सांगायचं राहिलं. 100 शिक्षकांना फॉरेनला जाऊन प्रशिक्षण आणि एक्सपोजर देणार आहे. तुमच्यापैकी कोणाला यायची इच्छा आहे? पासपोर्ट कोणाचा आहे आणि यायची इच्छा आहे? त्यांनी हातवर करा. 1, 2, 3, 4 सगळा खर्च शासन करणार आहे. तुम्हाला फक्त इथून दिल्लीपर्यंत पोहोचायचं. किती लोकांना यायला आवडेल? ओके 1, 2, 3, 4. हा दौरा अफगाणिस्तानला आहे. फॉरेन म्हणजे काय साहेब? विदेश. अफगाणिस्तान विदेश आहे की नाही साहेब? आणि तुमची पोलीस व्हेरिफिकेशन होईल तेही मी यांच्याकडून करून दिले. फोन बरोबर आहे. आणि हा दौरा याच्याकरता आपला तरी भारत सरकारलाही आर्थिक अडचण आहे. तिकडे ना एका बाजूचं तिकीट काढावं लागतं. आणि मग जेवढे वाचले तेवढ्यांचंच परत काढायचं. आणि पापना साहेब जेवढे वाचलेले परत येतील ते नोकरीचा राजीनामा देऊन आता भारताचा झेंडा घेऊन भारत माता फार भाग्यवान आहे. आणि त्यात राव तुम्ही मास्तर. आपण आपल्यासारखं पवित्र क्षेत्र आणि लॉंग टर्म. तुम्ही कोणीतरी तुझ्यावर ताण जास्त पडलेले तू चूक झाली बोलताना. तू म्हटलास कोणतरी शिक्षक होते. कोणाच्या तरी बाबतीत बोलायच्या बाबतीत का कोणाच्या तरी. शिक्षक कधी पास होत नाही. शिक्षक हा कायम शिक्षक राहतो. हे माझी शिक्षक होते असं म्हणा. हे माझी पिढी होऊ शकतात. तुम्ही होऊ नये माझी अशा माझ्या शुभेच्छा. पण तशी शक्यता असते. यांची नाही. हे परमनंट आहे असं क्षेत्र. अरे माझं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातला एकही जिल्हा आणि भारतातला आता एकही राज्य नाही जिथे माझे विद्यार्थी नाही वेगवेगळ्या पदावर. तुम्ही गव्हर्नमेंट तुम्ही कोणतंही डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचं घ्या, कोणत्या क्षेत्रातलं घ्या. मी ज्या गावात जातो तिथे माझे विद्यार्थी असतात. आणि त्यांच्यात हे असतं की मी कोणाकडे जाणार, मी कोणाकडे उतर, काय पाहिजे असतं, काय अजून. उत्तम मास्तर असण्याचा एक पॅरामीटर सांगतो तुम्हाला. जर तुम्ही चांगले शिक्षक आहात, उत्तमात उत्तम आहे, तर कसं ठरवायचं. जर तुम्हाला 15-20 वर्ष शिकवून झाले आणि जर
दिवाळीमध्ये तुमच्याकडे किमान 20 मुलं मुली ठरवून तुम्हाला भेटायला येतात. बरोबर बायको असते किंवा नवरा असतो आणि भेटायला येऊन ते सांगतात, सर नमस्कार. ओळखलं का सर? नमस्कार. नमस्कार सर, हे तुमच्यासाठी भेट वस्तू आहे. मी आता नागपूरला असतो सर, फार चांगलं चाललंय तुमच्यामुळे सर आज मी. आणि मग त्याची बायको किंवा नवरा पोरं सांगेल, हे लय मारायचं आम्हाला, याच्यामुळे आम्ही सरळ झालो. हा नसता आमच्या बापाला ठिकाणा नव्हता, आयाला ठिकाणा माहित नव्हतं, त्यांच्यामुळे. असे हात जोडून डोळ्यात पाणी आणून जर 20 लोक तुमच्याकडून जात असतील दिवाळीत, तर समजायचं आपलं 20 वर्ष मागचं बरं झालं.